नाशिकच्या गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। गिरणा धरण ओव्हरफ्लो, धरणातून 4952 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात संततधार नांदूर मध्यमेश्वर धरणातून 39,917 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील हरणबारी धरणातून 6,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मोसम नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट तर इतर भागाला ऑरेंज अलर्ट। दरम्यान पावसाचा जोर वाढल्यानं गोदावरी नदीला पुन्हा पूरस्थितीचा धोका। गंगापूर धरणातून गोदापात्रात 2,498 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। जळगाव जिल्ह्यात कालपासून सुरू असलेला दमदार पाऊस। पाचोरा तालुक्यातील गिरणा नदीवरील दहिगाव बंधारा ओव्हरफ्लो। गिरणा नदी दुथडी भरून वाहते। जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधील हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरण परिसरात तुफान पाऊस झाल्यानं हतनूर धरण भरलं। नंदुरबारमध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे नागझरी धरण ओव्हरफ्लो। धरणामध्ये मुबलक पाण्याचा साठा झाल्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, तर शेतकऱ्यांकडूनही आनंद व्यक्त। खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली। धुळे शहरामध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरल्यानं मोठे नुकसान। पावसाळ्याआधी नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे पाणी शिरलं। व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान। महापौर मायादेवी परदेशी यांच्याकडून पाहणी। बुलढाण्यातील जिगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं परिसरातील नद्या पूर्ण क्षमतेनं वाहत आहेत। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीला पूर। वाळवंटातील मंदिरं पाण्याखाली। पाण्याचा विसर्ग 1.25 लाख क्युसेक पर्यंत जाणार असल्यानं पुराचा धोका वाढला। जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार। अमळनेरहून जळगाव चोपडा धुळ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प। वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मरच पाण्यात गेल्यानं काही तास वीज पुरवठाही खंडित। हिंगोली जिल्ह्यातल्या कयाधू नदीला पूर। पुराच्या पाण्यातून जाणारा दुचाकीस्वार बचावला। दुचाकीवरून एका महिलेसोबत बाईकवरून जात असलेला तरुण थोडक्यात बचावलाय। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील कोसरा नदीच्या पुलावरून पाणी। यवतमाळ चंद्रपूरचा संपर्क तुटला। सतर्कतेसाठी पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात। जळगावच्या भडगाव तालुक्यातील नालबंदी गावात अचानक पुराच्या पाण्यात अडकलेल्या शिक्षकाची शाळेच्या गच्चीवरून सुटका। मुसळधार पावसामुळे शाळेत पाणी शिरलं। हिंगोलीमध्ये कयाधू नदीला मोठा पूर। नदीनं धोक्याची पातळी गाठत पात्र सोडलं असून नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली। सोडेगावजवळ बोल्डा ते उमरा फाटा या मार्गावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद। कयाधू नदीचा हा रौद्रावतार ड्रोन कॅमेऱ्यात कैद। हिंगोलीतल्या सोडे गावात रस्त्यावरून पुराचं पाणी वाहत आहे, मात्र पाणी साचलेलं असतानाही पुरातून जीवघेणा प्रवास। पूरस्थिती असतानाही पोलिसांचा बंदोबस्त नाही, त्यामुळे एखादी दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण? ग्रामस्थांचा सवाल। जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जामदार डाव्या कालव्याचा मातीचा भराव वाहून गेलाय। यामुळे कालव्यातील पाणी वाहून शिवारात शिरलंय। पिकांचं नुकसान। पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचं काम सुरू। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस। नदी नाल्यांना पूर। परिसरातील 100 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। काही घरांमध्ये नदीचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा असल्याचं चित्र। अमरावतीतल्या नांदगाव खंडेश्वर, फुपगाव, सुलतानपूर या गावांचा संपर्क तुटला। पुलाची संरक्षण भिंत वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला। नांदगाव खंडेश्वर भागात अनेक एकर शेती खरडून गेली। वाघोळा पुलावरचे कठडे तुटून रस्त्यावर आले। वाहनांसाठी रस्ता बंद। यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवार पाण्याखाली। लाडखेड, बोरी, दारव्हा परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली। तूर आणि सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान।
वाशिममध्ये रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, जिल्ह्यातील अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे आणि खचल्यामुळे वाहतूक मार्ग बंद. वर्ध्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शेती पिकाला फटका. तर यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे राळेगाव, वर्धा, अलमडोह, अलीपूर, भगवा, चांदकी मार्ग वाहतुकीसाठी बंद. अलमडोह, भगवा, अलोडा, बोरगाव, निमसडा गावांना पाण्याचा वेढा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असलेल्या चांगल्या पावसानं धरणांमधील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. आतापर्यंत जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशी 13 धरणं भरली. जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 77.69% पाणीसाठा उपलब्ध. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत असताना छाया पांचाळ यांच्या नातेवाईकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. बीड तालुक्यातील आंबिल वडगाव इथे छाया पांचाळ यांची काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला आणि या मृत्यूला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. यावेळी घोषणाबाजी केलेल्या किस्किंदा पांचाळ यांना पोलिसांनी बाजूला केलं. दरम्यान या घोषणाबाजीमुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अरे दादा हो, चला 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 धरा तुम्ही तिथं बसा ना. घ्या घ्या, ह्यांना पण घ्या मॅडम, ह्यांना सोडू नका. हे पण कॉस्ट दिलेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या गाडीसमोर ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना बाजूला केलं. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. बातमी कोल्हापूरमधून आहे. कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला. या दरवाजातून 2828 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. जालना जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात जोरदार पाऊस. गेल्या काही तासात 8 तालुक्यातील 39 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. जालना, भोकरदन आणि घनसावंगी तालुक्यातल्या मंडळांमध्ये सर्वाधिक अतिवृष्टी झाल्याची माहिती. धुळे तालुक्यातल्या लळिंग गावात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. गावातले रस्ते जलमय. लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. नाल्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यानं गावात पाणी शिरल्याचा आरोप. बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ. या नदीवरील गोकाकच्या धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय आणि हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात विद्युत तारांच्या स्पर्शानं मोर गंभीर जखमी. तात्काळ घटनास्थळी धाव घेत वनविभागाकडून मोराचं रेस्क्यू. तुमची भेट झालेली आहे. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा घेतला. अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोनवरून संवाद साधत माहिती घेतली. पूरग्रस्तांना तातडीनं मदत करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत. बीड दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कंकालेश्वर मंदिराच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन. तत्पूर्वी त्यांनी कंकालेश्वर मंदिरात रुद्राभिषेक करत महाआरती केली. दिवंगत अजित पवार यांनी मंदिरासाठी 9 कोटींचा निधी मंजूर केला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक रुग्णवाहिकेचं लोकार्पण. यानंतर सुनेत्रा पवारांकडून जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक युनिटचीही पाहणी. गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या शाळेत आयोजित एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकेचं पाद्यपूजन. वर्षा साठे असं भाजप नगरसेविकेचं नाव. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल आणि या फोटोमुळे विविध चर्चांना उधाण. काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचं नगरसेवक पद रद्द. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. राजापूरमध्ये महाविकास आघाडीला धक्का. नागपूरमध्ये जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार.
2029 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. महापालिकेनं जबाबदारी झटकून चालणार नाही. कुंभमेळ्याच्या कामांमुळे काही अडचणी असतील तर संबंधित मंत्र्यांना माहिती द्या. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मंत्री छगन भुजबळ यांची संतप्त प्रतिक्रिया. नाशिक शहर वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्याच्या प्रश्नावरून मंत्री छगन भुजबळांचा संतप्त सवाल. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन खड्डे बुजवायला हवेत. भुजबळांची प्रतिक्रिया. मंत्री छगन भुजबळांच्या खड्ड्यांवरच्या टीकेवर बोलण्यास मंत्री गिरीश महाजनांचा नकार. गिरीश महाजन आणि पालिका आयुक्तांनी नाशिकच्या खड्ड्यांबाबत जबाबदारी घ्यायला हवी असं म्हणत भुजबळांनी निशाणा साधला होता. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आणि ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा फोनवरून संवाद. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या घरी भेट दिली. यावेळी खैरेंनी उद्धव ठाकरेंना फोन लावून दिला आणि ठाकरेंनी अभिजितच्या घरच्यांची तसंच अभिजितच्या लग्नाबद्दलही विचारपूस केली. माजी आमदार रमेश कदम आणि एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर यांच्यामध्ये वाद. अण्णाभाऊ साठेंचं घर पाणीगळतीमुळे बंद ठेवल्याचा एसआरएवर आरोप. महेंद्र कल्याणकर मुख्यमंत्र्यांची फसवणूक करत असल्याची रमेश कदम यांची टीका. 74 वर्षांचा इतिहास असलेली हिंगोली शहरातल्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा अखेर बंद. पटसंख्या घटल्यानं शिक्षण विभागाचा शाळा बंद करण्याचा निर्णय. या शाळेला कुलूप लागल्यामुळे सरकारी शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या निवड प्रक्रियेत निवड संधी न मिळाल्यामुळे नागपूरमध्ये 17 वर्षीय उदयोन्मुख क्रिकेटपटूची आत्महत्या. राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. पोलिसांना सुसाईड नोट सापडली. क्रिकेटपटू गेल्या 2 वर्षांपासून क्रिकेटचं प्रशिक्षण घेत होती. विरारच्या जोगळेकर रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. गर्भवती महिलेचं नवजात बालक जमिनीवर पडल्यानं अपघात. डॉक्टर आणि परिचारिकांनी माहिती देऊनही दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप. सोलापुरातील करमाळ्यात 10 किलो गांजा जप्त. कारसह रोहित केचेला अटक. 10,52,000चा मुद्देमाल जप्त. पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाची कारवाई. कोल्हापुरातल्या कंजारभाट वसाहतीतल्या दारूच्या हातभट्टीवर राजारामपुरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. साहित्यही नष्ट केलं. 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार पार्किंगच्या वादातून भर बाजारात फ्री स्टाईल हाणामारी. दुकानासमोर कार उभी केल्याच्या कारणावरून 2 गट आमने सामने. दोन्ही गटातील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकमधल्या नांदगाव येवल्या रस्त्यावरील बेलदारवाडी घाटाजवळ खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक. या धडकेत कारमधील पती पत्नी जखमी. बेलदारवाडी घाट या वळण रस्त्यावरती महिनाभरात 3 मोठे अपघात. वळण रस्ता कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. भिवंडीमध्ये कोसळलेल्या इमारतीचं नाव कोहिनूर असून 12 ते 14 वर्ष ही इमारत जुनी असल्याची माहिती. पिलरच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या इमारतीला महापालिकेनं धोकादायक इमारत असल्याची नोटीसही बजावली होती. भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. रेस्क्यू ऑपरेशनचा महाजन यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. भिवंडीतील कोहिनूर इमारत कोसळण्याआधीचा व्हिडिओ समोर. इमारत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी दत्त मंदिरमध्ये दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न. दक्षिणद्वार सोहळ्यानंतर भाविकांची मंदिरात स्नानासाठी गर्दी. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढून पाणी दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिरल्यानंतर हा दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न.